पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न खूप चांगले केले, झेलपर्यंत पोहोचले देखील होते आणि पहिल्या चेंडूवरती हे जीवनदान मिळत आहे तेजस पडवलला. तेजस पडवल रन मशीन, आदर्श वांगणी या टीमची 4 षटकांचा सामना आहे. या पुढील सामना असेल आपटी बी आणि जांभिवली या दोन टीममध्ये. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येत्या डॉट बॉल अक्षय आहेत गोलंदाजी मार्कवरती. सुद्धा संघनायक येतोय. या पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली आहे, ती म्हणजेच आई गावदेवी कात्रप या टीमच्या माध्यमातून, कारण की पहिल्या मॅचमध्ये यजमान जय हनुमान ढोके या टीमला पराभूत केलाय आणि दुसऱ्या बाजूला जानतराजा बदलापूर या टीमला पराभूत करून आदर्श वांगणी संघ या दुसऱ्या फेरीमध्ये आहे. शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. चरण मशीन आहे तेजस पडवल आणि त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर हा चौकार येतोय ऑन द टॉस खेळतात, अप्पर कट पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि दुसरा चौकार आपण पाहिला पुन्हा एकदा पुल केलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा चौकार. तेजस पडवल सेट ऑन फायर. तेजस पडवल नावाचं वादळ निर्माण झालंय, सलग चालाय. हा तिसरा चौकार, 3 इन अ रो. या दुसऱ्या मॅच मध्ये सलगचा हा तिसरा चौकार आपण पाहतोय तेजसच्या बॅट मधून. या 20 चांगला चेंडू आहे आणि प्रचंड वेग आपण पाहिला. येथे डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. आदरणीय पप्पू दुबेले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अमोलदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती विकास भांडे येत आहेत, नवीन गोलंदाज. धावसंख्या आहे 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस ड्राईव्ह करता टीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. सोने आणि तेजस ही जोडी आहे. आपल्या व्यासपीठावरती विशेष सन्मान होतोय. नितीन गायकर आणि सुधीर गायकर यांचा इथे आपण सन्मान करूया. अमोलदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. भव्य डे नाईट स्पर्धा आहे.
क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिलाय विकासच्या या चेंडूमध्ये आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. आपल्या व्यासपीठावरती नक्की सन्मान होतोय यशवंत गायकर साहेबांचा. त्यानंतर आपण सुधीर गायकर यांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. क्या बात आहे, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, सुरेख झेल देखील पकडलाय, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. तेजस पडवल बॅक टू द पवेलियन, विकेट मिळवली आहे विकासने. पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज विकासने. धावसंख्या आपण पाहू शकाल 1/15. न्यू बॅट्समन आलेत अखिलेश. लाऊड अपील फिंगर अप, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. अखिलेश 0 वरती बाद, बॅक टू बॅक 2 विकेट मिळवतोय गोलंदाज विकास भांडे. उल्हास गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रमोद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण उल्हास गायकर यांचा इथे सन्मान करूया. नेक्स्ट मॅच आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपटीबी आणि जांभिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस आडूया. न्यू बॅट्समन ओमा आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहू शकाल विकास भांडे. एक डबल हॅट्रिक आपण पाहिली आजच्या या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा अपील आणि अपील उचलून धरली आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज विकासने. झक्कास गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये आणि दुसरी विकेट हॅट्रिक देखील पूर्ण करतोय हा गोलंदाज विकास भांडे. डीजे मास्टर. न्यू बॅट्समन अरुण येत आहेत. एक्सपिरियन्स फलंदाज आहेत अरुण. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले सलग 3 चौकार आणि या षटकामध्ये सलग 3 विकेट. बिंदास शिसवे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 पुढे जाईल. 3/16 ही धावसंख्या आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. विकासच्या माध्यमातून झकास कामगिरी करतोय या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलेला आहे या षटकामध्ये. ऑन साईडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडला जातोय. प्रयत्न खूप चांगले केले होते. धावबाची संधी देखील आहे आणि यस पंच
थर्ड अंपायर DRS. आपण चेक करूया. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. त्यामुळे आपण विकेट हॅट्रिकसाठी विकास यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांचे अत्यंत जीवलग मित्र. येस, नाव गुपित आहे, फक्त त्यांचे जीवलग मित्र आणि त्यांच्याकडून हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे विकास यांच्यासाठी. पाहावं लागेल काय घडलंय. OUT फलंदाज झालाय बाद, कारण की बॅटच ग्राउंडिंग केली नव्हती. बॅट थोडीशी हवेमध्ये होती. हेच पाहिलं तिसऱ्या पंचांनी आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये तेच चित्र आहे आणि यस 1+ रनआउट आहे. बिंदास शिसवे यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये, कारण की जांभिवली आणि आपटीबी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. एकविरा आपटीबी आणि जांभिवली नेक्स्ट मॅच. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. सलीम येत आहेत. बिंदास दादा शिसवे आणि संदीप दादा यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. लाऊड अपील करतायत आणि त्याच्यावरती मिळते एकदा क्या बात आहे. अनोखी शैली आहे विष्णू शिंदे सरांची आणि पंचांचा इशारा येतो आहे लेग बायज. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. अरुण आणि सलीमला एक चांगला खेळ करावा लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये 81 धावा बनवल्या होत्या. 5 षटकांमध्ये याच आदर्श वांगणी या टीमने शॉर्ट आर्म पुल केलाय. इनफिल्डच्या वरून खेळतायत. क्षेत्ररक्षक आले होते, झेलपर्यंत पोचले देखील होते, परंतु मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. याच आई गावदेवी कात्रप या टीमची ड्राईव्ह करतात. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. आदर्श वांगणी या टीमची. वांगणी संघ पूर्णपणे बॅकफूटवरती येतोय, कारण की अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 20 या धावसंख्येवरती सलीम धावबादच्या स्वरूपात बाद.
जे समालोचक मित्र प्रबुद्ध देखील डगआउटमध्ये आहेत आणि आम्हाला त्याची बॅटिंग बघायची आहे. तो कधी येतोय आम्ही देखील वाट पाहतोय की कधी तो बॅटिंग करण्यासाठी येईल, कारण की 5 बाद 20 ही धावसंख्या आहे. अर्जुन अपील करतायत LBWचे आणि पुन्हा एकदा अपीलला फेटाळली आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं आहे. याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतायत आई गावदेवी कात्रप या टीमचे गोलंदाज. धावसंख्या एकने पुढे जाईल 5 बाद 21. नेक्स्ट मॅच जांभिवली आणि आपटी बी या दोन टीममध्ये असेल. चला आपटी बी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की जांभिवली या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर आहे मिस्टर आमिंग स्ट्रोक डीपमध्ये फिल्डर आहेत. कव्हर पॉईंटला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 23. 23 धाव धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे आमदार चषकाचं. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 24 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील, कारण की 8.00च्या सरासरीने बनवल्या आहेत या पहिल्या 3 षटकांमध्ये 24 धावा. गोलंदाज मनोज आहेत या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अरुण आहेत. ड्राईव्ह करतायत डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना हा 5 षटकांचा असेल. कॅप्टन गोल संजय भेरले आणि नक्कीच रुपेश यांचे इथे आगमन होत आहे. संघनायक आहेत. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि येत्या डॉट बॉल. अपील करतायत कॉट बेंच आणि दोन्ही पंच तटस्थ आहेत. पाहावं लागेल. यस, फलंदाज बाद घोषित केलेला आहे. थोडंसं लेट पण थेट हा निर्णय येतोय. योगराज सर आणि विष्णू शिंदे सरांच्या माध्यमातून नक्कीच हा निर्णय येतोय आणि यस, चला आयवा जेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. कालरामजी भोपी आणि यस कालराम भोपी यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांना. धावबादची संधी असेल आणि फलंदाज होईल. बाद लागतोय. अजून एक धक्का पूर्णपणे बॅकफूटवरती आहे आणि फायनली आमचे मित्र येतात प्रबुद्ध बॅटिंग करण्यासाठी.
20 ही धावसंख्या आहे. काय गोलंदाजी होती आई गावदेवी कात्रप या संघाच्या माध्यमातून. बॅटची कडा आणि फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9-26 आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलंय आदर्श वांगणी या टीमने आई गावदेवी कात्रप या संघासमोर. टॉस आपण करूया आपटीबी आणि जांभिवली या दोन टीम मध्ये. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. देवा दादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आई एकविरा आपटीबी आणि जांभिवली या दोन टीम मध्ये. संदीप एका बाजूला आहेत जांभिवली या टीमचे कॅप्टन आणि रुपेश भेरले आहेत कॅप्टन आई एकविरा आपटीबी या टीमचे. टॉस जिंकलाय जांभिवली या टीमने आणि त्याने फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि आई एकविरा आपटीबी या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 27 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आई गावदेवी कात्रप या टीमला. वळूया आपण व्यासपीठावरती बिंदास दादा शिसवे यांचा इथे आपण सन्मान करूया. यस मलंगड क्रिकेट संघटनेचे सदस्य देखील आहेत आणि यस खऱ्या अर्थाने यस भाऊजी देखील आहेत खऱ्या अर्थाने बिंदास दादा शिसवे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. कोणाचे असते यस कोणाचे असते हेमंत दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. बिंदास दादा शिसवे एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण मलंगड परिसरामध्ये आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल या पुढीलच्या मॅचमध्ये. जांभिवली आणि आपटीबी 27 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. संदीप पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. संदीप दादा पाटील इथे उपस्थित आहेत जे नक्कीच एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत आणि कॅप्टन देखील आहेत जांभिवली या टीमचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 27 धावा बनवायच्या आहेत. ऐकूया आपण भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज. परी बीट्स ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया. सुप्रसिद्ध गायक देखील आहेत महाराष्ट्रातील. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. 27 धावसंख्या चेससाठी झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना सुंदर कट केलं गेलं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कात्रप टीमकडून खेळत असताना अक्षयची बॅटिंग ही खूप चांगली राहिली. मागच्या मॅचमध्ये 2 विकेट आणि तब्बल खूप चांगल्या पद्धतीने त्याने डावाला सुरुवात केली होती. 12 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनून मागच्या मॅचमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक उचललं होतं. तोच अक्षय तुम्हाला पाहायला मिळाला ऑन स्ट्राईक त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. तेजस यालाही मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार दिला. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फिल्डरला आताही क्लिअर केलंय. एका बाउन्सने अगदी फिल्डरचं मन विचलित केलं गेलं. बाउन्स डोक्यावरून क्रॉस करत असताना लागोपाठचा हा दुसरा चौकार बाय अक्षय. अक्षयची या मॅचमध्ये बॉलिंग तेवढी प्रभावित राहिली नाही पण तो प्रभावशील त्याची सध्या तरी फलंदाजी सुरू आहे. लेंथवरती बॉल तोही कट करायचा होता परंतु आता वेगाने ऑप्शनच्या आतमधून चेंडू थोडासा टाकण्याचा प्रयत्न. आता थोडासा आतमध्ये आणला चेंडू. 2 लागोपाठचे चौकार त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलं चांगलं राहिलं. डॉट बॉलने देत असताना गोलंदाज तेजस. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. बोल्ड सुंदर बॉल होता तो. बॉल चॅलेंजिंग अगदी करून जाईल तो म्हणजे अक्षयला कारण चॅलेंज दिला होता खेळण्यासाठी. सुरुवात चांगली झाली अक्षयची परंतु त्याच्यानंतर लेफ्ट आर्म बॉलर प्रभावित करत असताना इन स्विंगर आतमध्ये येणारा आणि हलकासा जर पाहिला तर आतमध्ये येणारा बॉल अगदी स्टंपवरती आदळताना तुम्हाला पाहायला मिळाला. तेजसच्या खात्यामध्ये विकेट. अक्षय बाद.
भोपी आणि कालुराम भोपी यांच्याकडून पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. अक्षय पहिल्या मॅचमध्ये ही ग्राउंडिंग स्ट्रोक जास्त खेळत होता. अक्षयला तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करताना बघितलं, परंतु दुसऱ्या बाजूला तेजस कसा मॅच सोडेल. 27 धावा रोखायच्या आहेत. तेजसच्या विरोधात अक्षयनीच बनवल्या होत्या धावा. जर आपण पाहायला गेलं तर ज्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 14 त्याही अक्षयने खरं तर डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेजसच्या विरोधात त्यांनी धावा बनवल्या होत्या. तशी सुरुवात करायची होती अगेन्स्ट तेजसच्या. 2 चौकार आले, परंतु त्यानंतर पलटवार चांगला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज लतिकेशसाठी हा बॉल चालला डीपमध्ये. लॉंग ऑफ लाईक सिंगल कंप्लीट झाली आहे. सुंदर फटका होता जो लॉंग ऑफच्या दरम्यान तुम्ही पाहिला. ग्राउंडिंग करत असताना लॉंग ऑफच्या हातामध्ये बॉल गेला, एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 9. 27 धावसंख्येचं टार्गेट असताना या टार्गेटला फाईट देण्याचा प्रयत्न करतोय सध्या तरी संघ आदर्श 11 वांगणी. शेवटचा बॉल इथनं मिळेल विकेट दुसरी. सुंदर बॉल फास्ट फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न हा विकाससाठी बॉल होता, तोही झकास राहिला आणि इथनं परतेल मैदानाच्या बाहेर विकास. चांगला बॉल, तेजस्वी बॉलिंग समाप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेटचा खुराक त्यांनी मिळवला गेला आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. अपा ॲक्शन रिप्ले, दोन्ही पायांच्या गॅपमधून परफेक्टली यॉर्कर. थोडासा यॉर्कर बॉल त्याला हँडल करण्यात खरं तर अपयश आलं. हँडल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला होता विकास, जो आघाडीला गेला होता, परंतु त्याला ती सिच्युएशन हँडल करता आली नाही आणि अखेरकार 9 या धावसंख्येवरती 2 विकेट मैदानाच्या बाहेर. दोन विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. 9 धावसंख्येवरती सध्या तरी सिच्युएशन बघितले तर कात्रप संघाची आताही खराब नाहीये. जे 2 विकेट गेले त्याचा मोबदला 9 धावसंख्येचा आणि टार्गेट 27 आहे, पण ते टार्गेट आता महागड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं ओमला. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय ओम आणि स्ट्रायकिंग एंडवरती लतिकेश. 27 धावसंख्येचं एक सोपं लक्ष या मॅचमध्ये. पहिलाच बॉल ओमचा हवेमध्ये आहेत आणि इथनं विकेट मिळेल. परतील मैदानाच्या बाहेर लतिकेश. या 27 धावसंख्येवरती सुद्धा आम्ही फाईट करू शकतो हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आदर्श 11 वांगणी विकेट मिळते तिसरी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला राहुल. लतिकेशी परतलाय मैदानाच्या बाहेर. ओम तयार. राहुलसाठी हा बॉल इनसाइड आउट. सुंदर फटका. क्रिकेटमधला क्लास तर दाखवला जरूर, परंतु फिल्डर होते डीपमध्ये. थोडेसे प्रयत्न एफर्ट्स जास्त घ्यावे लागले. थोडासा पुढे येऊन बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु ही कॅच थोडीशी कठीणच होती. त्या कठीण प्रसंगाला थोडंसं सोपं करायचं होतं, परंतु बॉल हवेमध्ये असताना आपण जर बघितला तर फिल्डर पुढे आला. जास्त फ्लाईट नव्हती या बॉलमध्ये. तिथनं विकेट राखली गेली राहुलची. आता आलाय सनी ऑन अ स्ट्राईक. 27चं टार्गेट असताना ना या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 30 बॉलिंग कंटिन्यू करतोय. अजून एक चांगला बॉल. 3 बॉल जर आपण पाहिले ना तर ओमचे खूप सुपर्ब राहिले, कारण आधी ढावकुर हाताच्या बॉलरला फेस करावं लागलं. त्याच्यानंतर उजव्या हाताचा गोलंदाज जो पडल्यानंतर बॉलला आतमध्ये आणण्याची क्षमता ठेवतो, म्हणजे इन कटर आपण या बॉलवरती बघितलं. विकेटनंतर सिंगल नंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. खुलवट टप्प्याचा आता बॉल, याच्या अगोदर इन कटर आणि त्याच्यानंतर यॉर्कर बॉल. पण तुमच्याकडे जर सर्व प्रकारचे बॉल टाकण्याची क्षमता असेल ना, तेव्हा इन अ सिच्युएशन तुम्हाला ती सिच्युएशन हँडल कशी करायची हे तुमच्या माइंडमध्ये असलं पाहिजे. स्पेशली ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असताना तेव्हा एका गोष्टीचा नेहमी तुम्ही विचार करा की बॅट्समनचा फुटवर्क,
मग तो कुठे येऊन खेळतोय, फुटवर्क शफल होऊन करतोय की मागे येऊन करतोय, त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला माइंडमध्ये रीड कराव्या लागतात. आणि हीच तर सिच्युएशन असते जिथे तुम्ही हायलाईट होऊ शकता. आणि सध्या तेच होतोय ओमच्या बाबतीत. लागोपाठचे त्यांनी 2 डॉट बॉल खेळले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल, म्हणजे 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती म्हणजेच गोलंदाज ओमने. अजूनही 17ची गरज, धावा झाल्या 10. ओ द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅन त्या ठिकाणी. विकेट किपर लगेचच आले स्टंपच्या मागे, कारण त्यालाही माहिती आहे की आता विकेट गेला, सो थोडासा प्रेशर असेल. पण तो काय बॉलिंग केली ओमने आतापर्यंतच्या या बॉलिंग स्पेलमध्ये. त्यांनी 5 चेंडू फेकल्यात, 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. म्हणजे जो प्रभाव त्याला टाकायचा नाही मॅचमध्ये, की 27 धावसंख्येवरती जर लढायचं असेल तर आधी त्या सिच्युएशनला फेस जावं लागेल. त्याच्यामुळे मायनर जे इश्यू होते ते मेजर होऊ दिले नाही, आणि मायनर सिच्युएशनला आता न्यूट्रल करत असताना तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतो ओम. शेवटचा निर्णायक बॉल तयार. शेवटचा बॉल होता, ऑन साईडला चाललाय, डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला आहेत, ग्राउंड झालाय बॉल, 3 टप्प्यावरती आलाय बॉल हातामध्ये फिल्डरच्या. परंतु चांगली बॉलिंग झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, 1 विकेट प्रस्थापित करत असताना ओमची इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 27 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये बनल्या धावा 11 आणि येणारे 12 बॉल असतील, त्या 12 बॉलमध्ये बनवायच्या धावा 16. बारामध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. कारण तुम्ही 3 मॅचमध्ये बघितलं, मागच्या मॅचमध्ये ही तुम्ही बघितलं, क्रिशा 11 बदलापूर संघ जेव्हा खेळत होता 38 धावसंख्येचं संरक्षण करण्यास त्यांनी पसंती दिली. तोही सामना तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत जाताना पाहायला मिळाला. त्याच्या मागची ही मॅच तशीच झाली. आणि पहिल्या मॅचचा अपवाद वगळता आजच्या शेड्यूलमधल्या 4 मॅचेस ह्या अशा झाल्या जिथे आपल्याला असं वाटत होतं की चेस करणारा संघ अवघ्या 3 या 4 ओव्हरमध्ये सामना फिनिश करेल, पण तो ते घडलंच नाही. शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. आता आला पियुष, या टीमचा यॉर्कर स्पेशलिस्ट. मैदानाच्या आतमध्ये आता ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला आणलाय आणि त्याच्यासमोर आहे सनी. अजूनही 16 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, ऑन साईडला ताकदीचा वापर, परंतु ट्रॅप आहे, जाळं आहे. पियुषने ठेवला आता फिल्डर मिड विकेटला, त्याने पकडले गेली कॅच. सनीच्या खेळीचा अंत लागणारा 11 आकडावरती, झटका 4था. कुठेतरी चिंता असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चिंता जास्त नव्हती. जी सुरुवात करून दिली विकासने, आता त्या सुरुवातीला इथनं येणारे बॅट्समन कंटिन्यू करतील का? अजून एक चांगला बॉल, पण तो पंच आमच्याकडे वळतात सांगत असताना योगीराज सर की हा वाईट बॉल. योगीराज सर सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट खेळल्यात, आताही ते क्रिकेट खेळतात. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं आणि त्यांचाच इशारा आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉलने टीमची धावसंख्या 12, 12 नो बोर्ड. सोडून देतात बॉल, परंतु आता मिळणार नाही रिझल्ट, आता अपोजिट मिळेल. बॉलकडे बघत राहिले, थांबले. कदाचित वाईट यॉर्कर हा बॉल असावा, ज्या कॉन्फिडेंटली पियुष वळलाय. याच्या अगोदरचा वाईट बॉल आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल एक वेगळी संजीवनी देणारा असेल टीम आदर्श स्पोर्ट्स वांगणीसाठी. पुन्हा एकदा लेंथ बॉल, पुढे टाकण्यात आला बॉल. आताही वेगाने चाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि दूरवरचा प्रवास करून वांगणी संघ बदलापूर नगरीमध्ये आलाय, म्हणजे त्यांचे स्वप्नही मोठे असतील. आज सांगून देणारा एक्सप्रेस बॉल. हा बॉल परफेक्टली लेनच्या थोडासा पुढे आउट कटर पडला, वल्ला विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि संभ्रमात टाकत असताना मनोजला. असे सामने ना प्रेक्षक पाहण्यासाठी येत असतात आणि त्यामधला सामना हा कात्रप वर्सेस वांगणी. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु तिथे फिल्डर टप्पा पडला, अनुमान चांगला राहिला, हातामध्ये आला फिल्डरच्या बॉल आणि चांगली फिल्डिंग झाली. तिथने मिळतीये सिंगल
आतापर्यंतच्या 4 बॉलमध्ये काय घडलं बिघडलेलं नाहीये. आता विचार करतोय संघ आदर्श स्पोर्ट्स वांगणी की आतापर्यंतच्या आपल्या क्रिकेटच्या खेळीमध्ये असे सामने आपण भरपूर वेळा फेस केलेले आहेत. आपल्यासाठी हे काही नवीन नाहीये, परंतु आज या क्रीडांगणावरती काहीतरी नवीन करायचं आहे. त्यासाठी पियुष सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कंबर कसतोय. ओव्हर द विकेटने अजून एक चांगला बॉल. या ओव्हर मधला हा बॉल तिसरा असा आला ज्या तिसऱ्या बॉलवरती राहुललाही त्याचं रिझल्ट चांगलं करता आलेलं नाही आणि एक्सप्रेस डिलिव्हरी टाकत असताना पियुष आता वेगाने सुसाट सुटलाय. हा पहा बॉल या टीमचा सर्वोत्कृष्ट यॉर्कर स्पेशलिस्ट पियुष मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतो आणि आतापर्यंत फक्त त्याने खर्च केल्या धावा 2. शेवटचा बॉल अजून एक चांगला बॉल. या ओव्हर मधला चौथा पूर्णपणे चारोखांदी चित केलेला आहे या ठिकाणी बॅटिंग करत असणाऱ्या कात्रप संघाला. हा शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. 27 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये होतंय. आउट कटर विथ स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला आणि सातत्याने अशीच बॉलिंग करत असताना प्रभावित करणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजे पियुषी. आणि आता हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये येत असताना 6 चेंडू आणि 14 धावसंख्येचं. कोणालाही वाटलंही नव्हतं की या सिच्युएशनला हँडल करत असताना कात्रप संघ एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये पोहोचेल. कारण ज्या ठिकाणी सामन्याला टर्निंग पॉईंट मिळालं असतं, ज्या सामन्यामध्ये खरं तर एखादं षटक असं आलं असतं की जिथे प्रेक्षकांनाही मजा येईल असा आपण फक्त विचार करत असतो, परंतु हा सामना तुमच्या समोर आहे. प्रेक्षकांना पाहण्याजोगे हा सामना, कारण हा सामना सुद्धा शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलाय. आजच्या दिवसामध्ये 4 सामने तुम्ही असे बघितलेत की जे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेल्यात आणि हाही सामना त्याच्याच मधला तुम्हाला पाहायला मिळतोय. आता जे काही घडवायचंय बिघडवायचंय ते अरुणकडे. आणि हा सामना जर खरं तर आदर्श इलेव्हन वांगणी संघाने जिंकला ना तर क्रिकेटचा आदर्श आपण सगळे त्यांच्या माध्यमातून घेऊ. काय रंगेल काय घडेल या मॅचमध्ये येणारे 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील. अरुणचा पहिलाच बॉल ऑन साईडला. रंगत आली होती या मॅच मध्ये, रंग भरला होता आणि या मॅच मध्ये रंग बिघडवण्याचं काम, नास्तूभूत करण्याचं काम केलं गेलं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून षटकार आला. मनोज त्या ठिकाणी होते, त्याच्या बॅटमधून षटकार आणि आता इक्वेशन चेंज. 5 चेंडू 8 धावा. चेंडू 8 धावा. अरुणकडे असणारा एक्सपिरियन्स आता सध्या तरी नाकामी ठरला. त्याच्या विरोधात आलेला षटकार आता सध्या तरी थोडासा अडचणीमध्ये टाकतोय संघ वांगणीला. अजून एक चांगला बॉल ऑन साईडला, त्याच्यावरती उत्तर चांगलं द्यायचं होतं, परंतु आता चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. पुढे आला त्या ठिकाणी फलंदाज मनोज. काही गरज होती का? विनाशकारी विपरीत बुद्धी. कॉलिंग चुकली. आधीच विकेट गमावल्या गेल्यात आणि त्याच्यामधली ही महत्वाची विकेट सारली असती, परंतु मनोजने जास्त घाई केली. इथनं सिंगल बनवत असताना मनोज होईल बाद. 4 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 7. निसर्गाने दिलेल्या या नैसर्गिक धनसंपत्त्या आपल्याला आहेत. कारण काहीशा वर्षापूर्वी आपण घरामध्ये जनावरं न यावी म्हणून माणसं घराबाहेर ठेवायचो, परंतु आता ते सगळं उलट होत चाललंय. 4 मध्ये बनवायचे आहेत 7. ओव्हर द विकेटने मागे चालला बॉल. विकेट किपरच्या अगदी डोळ्यासमोर पडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला पोहोचतील की नाही पोहोचतील ते आता या ठिकाणी पाहावं लागेल. एका बाजूला पायही लागलाय, दुसऱ्या बाजूला बॉल स्टंपला लावलाय, म्हणजे आपल्याला पाहावं लागेल की आता या बॉलवरती घडलंय काय. चेक करूयात आपण. रेफर केला गेलाय. हॅरिस सर आम्हाला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये लाभले जरूर जातील. या बॉलवरती नेमकं काय घडेल काय बिघडेल. बॉडीचा पार्ट जर लागला असेल आधी तर कदाचित बाद दिला जाणार नाही. आणि नॉट आउट. आधी पाय लागला, त्याच्यानंतर स्टंपवरती बॉल लावलाय, याचा अर्थ सिंगल झाली कंप्लीट. म्हणजे धावा मिळतील. धावा मिळेल 1, बनतील धावा 21. 4 मध्ये 3 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 6. हा पा ॲक्शन रिप्ले. अरुणकडे बॉल आला. एक पाय होता, तो पाय खरं तर लागला स्टंपवरती.
3 चेंडू 6 धावा. मागच्या मॅचमध्ये जसा बदलापूर संघ लढला अगेन्स्ट खेळत असताना तोही सामना तुम्ही रंगतदार बघितला. आता याही सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. जीवनामध्ये आपल्याला सगळं काही करावं लागतं. देव तर फक्त नशिबाच्या रेषा देतो, त्याच्यामध्ये रंग आपल्याला भरावा लागतो. परंतु आता आपण पाहूयात की या बॉलवरती नेमकं घडेल काय, बिघडेल काय. जिथे आपल्याला पाहायला मिळाला हा सामना 27 धावसंख्या फक्त बनवायच्या होत्या आणि त्या अनुमानाने आपण बघितल्या तर आतापर्यंत 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 बनलेल्या 3 मध्ये 6 धावसंख्येची गरज. लेफ्टम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्हाला स्ट्रायकिंग युनिटवरती पाहायला मिळेल दिनेश आणि त्याच्यासमोर आहे एक्सपिरियन्स गोलंदाज अरुण. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावसंख्येचं समीकरण. हार्ड लेंथ होती. या बॉलवरती चांगला रिझल्ट मिळाला असता परंतु मिस केली लाईन पडल्यानंतर हाही बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच इन कटर आतमध्ये येणारा. हा पा ॲक्शन रिप्ले राऊंड द विकेटने टप्पा पडला आणि आतमध्ये जसा बॉल आला तसा बॉल बॅट्समनला रीड करता आला नाही आणि बॉल गेलाय डॉट. 2 चेंडू 6 धावा. 27 धावसंख्येवरती आम्ही फाईट देऊ शकतो, आम्ही लढत देऊ शकतो आणि सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये आदर्श एलन वांगणी की दूरवरचा प्रवास आम्ही जरूर केलाय. त्या दूरवरच्या प्रवासाला आम्ही वाया जाऊ देणार नाही. अरुणने आता पूर्णपणे सूत्र हलवली आहेत. या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती षटकाराला 8ची गरज 5 मध्ये राहिली. तिथे आली विकेट. तिथे 7 वरती समीकरण थोडंसं चेंज झालं. एक बॉल डॉट आला नुकताच. आता 2 चेंडू 6 धावा. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगत असताना जिथे कात्रप संघ लढतोय आदर्श 11 वांगणी समोर. हाही आडलेन बॉल तिथेही जाईल का डॉट ते पाहावं लागेल. विकेट तर जरूर मिळेल परंतु या बॉलवरती नेमकं घडेल का आणि फलंदाज बाद म्हणजे हा सामना गेलाय 1 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती. काय सामना रंगला. मैदानाच्या आतमध्ये आदर्श वांगणी ते सांगत असताना की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि शांत बसायला आम्ही काही संत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेला पावन हा बदलापूर शहर. तुम्ही वांगणी या विभागामध्ये गेलात तर तुम्हाला तिथेही तुम्हाला एक सुळका पाहायला मिळेल. तिथूनही तुम्ही चंदेरीची चढाई करू शकता. तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे. तिथून पुढे गेल्यानंतर विकेटगड त्याच्याच समोर माथेरानवरतून कलावंतीन प्रबलगड असे अनेक सारे तुम्हाला गड किल्ले पाहायला मिळतात आणि तोच आदर्श एलन वांगणीने खरं तर हा आदर्श घेतलेला आहे आणि तोच आदर्श एलन वांगणी सध्या तरी क्रिकेटचा आदर्श घेत असताना मैदानाच्या आतमध्ये लढतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ट्रॅव्हल झालाय. 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो लढत आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 27 धावसंख्येचं संरक्षण करत असताना या क्षणापर्यंत आदर्श संघ वांगणी पोहोचला गेलाय जिथे आता हार्टबीट वाढले असेल. ज्याला हृदयविकार असेल सामना बघू नका, अटॅक येऊ शकतो. 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो बॉल टाकण्यासाठी अरुण जाईल जेव्हा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. हा सामना 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावाने चालला बॉल ऑन साइडला. काय फिनिश केली आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला राहुल आणि राहुलच्या बॅट मधला निर्णायक क्षणाला मॅच हातातनं निसटली होती आणि निसटता विजय जो मिळवतो त्यालाच तर म्हणतात बाजीगर. आणि बाजीगर या मॅच मध्ये बनत असताना गोल्डन सिक्सर ज्याने आपल्या बॅट मध्ये दाखवला तो राहुल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.